नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 5.2 यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7, 8 अँड 9 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहिले 6 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 अँड क्वेश्चन नंबर 9 हे 3 प्रश्न सॉल्व करूया. सर्वप्रथम आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणजे काय समजून घेऊ. पहा, येथे एक ट्रायंगल आहे, कोणताही ट्रायंगल असू द्या. सपोज हा ABC ट्रायंगल आहे, ट्रायंगल ABC, आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट सपोज x1 y1 आहेत, या पॉईंटचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत, आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट x3 आणि y3 आहे. आपल्याला सेंट्रॉइड पाहिजे. सेंट्रॉइड म्हणजे काय? पहा, ट्रायंगलच्या आपण जर 3 मेडियन काढल्या. मेडियन म्हणजे काय? हा व्हर्टेक्स आणि समोरच्या साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट. पहा, या साईडचा मिड पॉईंट सपोज हा आहे, तर यांना जोडणारा सेगमेंट ही काय असेल? मेडियन असेल. त्याप्रमाणे हा व्हर्टेक्स आणि या व्हर्टेक्सच्या समोरची साईड AC आहे, या ACचा मिड पॉईंट सपोज हा आहे, तर यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे ही एक मेडियन होईल. म्हणजे या ट्रायंगलला आपल्याला 3 मेडियन काढता येतात 3 व्हर्टेक्समधून, बरोबर आहे. तर तीनही मेडियन एकाच पॉईंटमधून पास होतात. आपण जर 3 मेडियन काढल्या ट्रायंगलच्या, तर त्या एकाच पॉईंटमधून पास होतील. हा जो पॉईंट आहे मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, 3 मेडियनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या पॉईंटला म्हणायचं सेंट्रॉइड. त्याला आपण Gने इंडिकेट करतो. हा पॉईंट कधी पण आपण सेंट्रॉइडला Gने इंडिकेट करायचं. सेंट्रॉइड Gने आपल्याला दाखवायचं आहे. ABC याप्रमाणे लेटर वापरायचे नाहीत, आपल्याला G हे लेटर वापरायचं आहे सेंट्रॉइडसाठी. पहा, याचे कोऑर्डिनेट सपोज x आणि y घेऊ आपण. पहा, एचे कोऑर्डिनेट याप्रमाणे आहेत, बीचे याप्रमाणे आहेत आणि सीचे याप्रमाणे आहेत. म्हणजे ABC या व्हर्टेक्सचे जर आपल्याला कोऑर्डिनेट दिले असतील तर आपल्याला सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढता येतात. पहा, x कोऑर्डिनेट म्हणजे या सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट कसा असेल त्याचा फॉर्म्युला आहे. पहा, x1 + x2 + x3 अपॉन 3. पहा, एक्सची व्हॅल्यू काढायची तर तीनही x कोऑर्डिनेटची ॲडिशन आणि 3ने डिवाईड करायचं. आणि yची व्हॅल्यू काढायची असेल या सेंट्रॉइडच्या y कोऑर्डिनेटची व्हॅल्यू, म्हणजे yची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण y1 + y2 + y3, त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. पहा, सेंट्रॉइडचा x कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला आणि y कोऑर्डिनेट काढायचा असेल तर हा फॉर्म्युला. आता आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 7, फाइंड दी सेंट्रॉइड्स ऑफ दी ट्रायंगल्स. पहा, येथे आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी Gची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काय असतील, x आणि yच्या व्हॅल्यू काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा, 3 पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे हे 3 व्हर्टेक्स आहेत ट्रायंगलचे, बरोबर आहे. पहा, पहिला प्रश्न, येथे आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही आहे, तरी पण मी ग्राफमध्ये हे पॉईंट इंडिकेट केलेले आहेत. पहा, 3 पॉईंट आहेत -7 आणि 6. पहा, एक्सचा -7 आहे, वायचा 6 आहे, म्हणजे हा पॉईंट आपण ए घेऊ. 2 आणि -2, एक्सचा 2 आहे आणि वायचा -2 आहे, म्हणजे हा पॉईंट आहे एक्सचा 2 आणि वायचा -2. आणि एक्सचा 8, वायचा 5. पहा, एक्सचा 8 आहे, वायचा 5 आहे. एक्स कोऑर्डिनेट 8 आणि वाय कोऑर्डिनेट 5, म्हणजे हा पॉईंट सी आहे. पहा, या ट्रायंगलच्या मेडियन काढलेल्या आहेत, ही मेडियन आणि ही मेडियन. तर हा पॉईंट मेडियनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे हा पॉईंट आपला सेंट्रॉइड आहे. तर या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असतील? पहा, या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय येतील? एक्सचा कोऑर्डिनेट किती आहे? येथे 1 आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. आणि वायची व्हॅल्यू किती आलेली आहे? वायची व्हॅल्यू 3 आलेली आहे. म्हणजे या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? 1 आणि 3. पहा, हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. एक्सची व्हॅल्यू येथे 1 येते का आणि वायची व्हॅल्यू 3 येते का आपण चेक करू. फॉर्म्युल्यानुसार आपल्याला ग्राफ काढायची आवश्यकता नाही आहे. पहा, ग्राफ काढून हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे, तेच आन्सर येते का आपण चेक करू. ह्या पहिल्या प्रश्नासाठी एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू 3. पहा, हे 3 पॉईंट आहेत. सपोज हा ए, बी आणि सी ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. सोल्युशन लिहिणार याचं आपण.
लेट ए पॉईंट घेतला आपण, पहिला पॉईंट x1 y1 म्हणून घेऊ, दुसरा पॉईंट बी आहे तो पॉईंट x2 y2 घेऊ आणि तिसरा पॉईंट सी आहे तो पॉईंट x3 आणि y3 म्हणून घेऊ. बी दी व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू, व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. हेअर x1ची व्हॅल्यू येथे काय आहे, -7 आहे, x2ची व्हॅल्यू 2 आहे आणि x3ची व्हॅल्यू 8 आहे. त्याप्रमाणे y1ची व्हॅल्यू 6 आहे, y2ची व्हॅल्यू -2 आहे आणि y3ची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. हेअर x1 व्हॅल्यू लिहून घ्यायच्यात आपल्याला. x1ची व्हॅल्यू, x2ची व्हॅल्यू, x3ची व्हॅल्यू. x1ची -7, 2 आणि 8. -7 त्याप्रमाणे y1, y2 आणि y3 या व्हॅल्यू काय आहेत y1ची व्हॅल्यू 6, -2 आणि 5. 6, -2 आणि 5. आपल्याला जीची व्हॅल्यू म्हणजे सेंट्रॉइडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लेट जी, त्याचे कोऑर्डिनेट आपण x आणि y घेऊ. जी म्हणजे काय, सेंट्रॉइड. बी दी सेंट्रॉइड बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड जी त्याच्या x कोऑर्डिनेटची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 आणि प्लस x3 अपॉन 3 आणि yची व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. व्हॅल्यू पुट करू. x1, x2, x3 एका लाईनमध्ये लिहिलेले आहेत मी आणि y1, y2, y3 एका लाईनमध्ये लिहिलेले आहेत, म्हणजे आपल्याला येथे सोपं जाईल. -7 to 8 -7 प्लस 2 आणि प्लस 8 अपॉन 3. त्याप्रमाणे yच्या व्हॅल्यू y1, y2, y3 6, -2 आणि 5 सर्वांची ॲडिशन 6, -2 आणि प्लस 5 अपॉन 3. हे सॉल्व करू. हे 10 होतील, 10मधून 7 गेले तर 3 राहतील, बरोबर आहे. 3 आणि अपॉन 3 म्हणजे 3 अपॉन 3 म्हणजे 1. देअरफॉर x इक्वल टू 1. x कोऑर्डिनेट 1 आहे, त्याप्रमाणे y कोऑर्डिनेट 6 आणि 5 11 होतील, 11मधून 2 गेले 9 होतील, 9 अपॉन 3. 9ला 3ने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला 3. देअरफॉर y इक्वल टू 3. y कोऑर्डिनेट 3 आहे. x कोऑर्डिनेट 1 आणि y कोऑर्डिनेट 3 आपण ग्राफद्वारे पण हे दाखवलेलं आहे, बरोबर आहे. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर, कोऑर्डिनेट काय आहेत 1, 3. प्रथम xचा नंतर yचा लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 मधील दुसरा प्रश्न. 3 पॉईंट आहेत A, B, C म्हणून आपण घेऊ. x1, y1, x2, y2 आणि x3, y3 आणि आपल्याला जीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सेंट्रॉइड जी ते कोऑर्डिनेट आपण x, y घेणार आहोत. सोल्युशन. लेट ए पॉईंट x1, y1 घेऊ आपण, बी पॉईंट x2, y2 घेऊ अँड सी पॉईंट x3, y3. बी दी व्हर्टायसेस. हे काय आहेत, ट्रायंगलचे व्हर्टायसेस आहेत. व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल. हेअर x1ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. y1ची व्हॅल्यू -5 आहे, बरोबर आहे. x2ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. तर y2ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. x3ची व्हॅल्यू 11 आहे, तर y3ची व्हॅल्यू -4 आहे. लेट जीचे कोऑर्डिनेट x आणि y घेणार आपण. बी दी सेंट्रॉइड बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. एक्सची व्हॅल्यू काढायला x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3 आणि yची व्हॅल्यू काढण्यासाठी
y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. पहा इथे एक्सची व्हॅल्यू काढू आपण. x1 x2 x3 म्हणजे 3 4 आणि 11 यांची ॲडिशन अपॉन 3. y1 y2 y3 यांची ॲडिशन म्हणजे -5 3 -4 -5 प्लस 3 आणि -4 या तीनही नंबरची ॲडिशन अपॉन 3 म्हणजे 18 होतील अपॉन 3. 18ला 3ने कंप्लीट डिवाइड करता येईल, आन्सर मिळेल 6. तर -6 आणि अपॉन 3. 6ला 3ने डिवाइड केलं -2 होईल, बरोबर आहे. ही व्हॅल्यू मिळेल x आणि ही व्हॅल्यू मिळेल y. x कोऑर्डिनेट 6 आहे, y कोऑर्डिनेट -2 आहे. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू -2. नेक्स्ट पहा यातील तिसरा प्रश्न सोल्युशन. 3 पॉईंट आहेत, ABC म्हणून आपण कन्सिडर करू. लेट A पॉईंट x1 y1, B पॉईंट x2 y2 and C point x3 y3 be the vertices of a triangle. आता here x1 ची व्हॅल्यू 4 आहे आणि y1 ची व्हॅल्यू 7 आहे. x2 ची व्हॅल्यू 8 आहे आणि y2 ची व्हॅल्यू 4 आहे. x3 ची व्हॅल्यू 7 आहे, y3 ची व्हॅल्यू 11 आहे. लेट G x, y बी दी सेंट्रॉइड. सेंट्रॉइडची x व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, म्हणजे x कोऑर्डिनेट काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 प्लस x3 आणि अपॉन 3. आणि y व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला आहे y1 प्लस y2 प्लस y3. yसाठी yच्या व्हॅल्यू, xसाठी xच्या व्हॅल्यू अपॉन 3. इथे लिहिणार आपण बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. व्हॅल्यू पुट करू. x1 x2 x3 4 8 7. मी एकाखाली एक लिहिलेले आहेत, काही चुकी होणार नाही लिहिण्यासाठी. 4 प्लस 8 प्लस 7 अपॉन 3. y1 y2 y3 7 4 11 7 प्लस 4 प्लस 11 अपॉन 3. 12 प्लस 7 म्हणजे 19 अपॉन 3 आणि हे होतील 22 अपॉन 3. कंप्लीट भाग जात नाही, पॉईंटमध्ये आन्सर येईल, त्यामुळे असंच राहू द्यायचं. पॉईंटमध्ये आन्सर काढायची गरज नाही. एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला आणि वायची व्हॅल्यू ही मिळेल. कंप्लीट भाग जात असेल तरच डिवाइड करायचं, नाही तर पॉईंटमध्ये आन्सर येत असेल तर असंच राहू द्यायचं. दी कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड आर एक्सची व्हॅल्यू 19 अपॉन 3, वायची व्हॅल्यू 22 अपॉन 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. येथे ट्रायंगल ABC आहे. इथे सेंट्रॉइड Gचे कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत. A व्हर्टेक्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत, B व्हर्टेक्सचे पण कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आपल्याला Cचे कोऑर्डिनेट काय असतील ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ट्रायंगल ABC आहे. सपोज ABC, यामध्ये आपल्याला ज्या मेडियनचा सेंट्रॉइड, या 3 मेडियन काढले आपण तर हा पॉईंट G येईल, बरोबर आहे. सेंट्रॉइड त्याचे कोऑर्डिनेट दिलेलेच आपल्याला. कोऑर्डिनेट आहेत -4 आणि -7, -4 आणि -7. आपण आतापर्यंत या सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट काढलेले आहेत, परंतु या प्रश्नामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत -14 -19. बीचे पण दिलेले आहेत 3 आणि 5. तर आपल्याला Cचे कोऑर्डिनेट काय असतील ते फाइंड आउट करायचे. हे कोऑर्डिनेट काय असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचे.
x1 y1 x2 y2 आणि हा x3 आणि y3 म्हणजे या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. पहा सोल्युशन लेट ए पॉईंट दिलेला आहे x1 y1 घेऊ आपण, बी पॉईंट x2 y2 अँड सी पॉईंट x3 आणि y3. Be the vertices of a triangle. G x, y हा काय होईल सेंट्रॉइड. बी दी सेंट्रॉइड. हेअर सर्व व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. x1ची व्हॅल्यू पहा, हा x1 हा y1 हा x2 आहे, ही व्हॅल्यू y2 आहे. x1ची व्हॅल्यू -14, y1ची व्हॅल्यू -19, पहा x2ची व्हॅल्यू 3, y2ची व्हॅल्यू 5, x आणि yच्या व्हॅल्यू आहेत. पहा जी ही व्हॅल्यू xची आणि ही व्हॅल्यू yची, बरोबर आहे. म्हणजे xची व्हॅल्यू येथे किती आहे -4 आहे आणि yची व्हॅल्यू किती आहे -7 आहे. बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला पहा x म्हणजे काय x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3, बरोबर आहे. आणि y म्हणजे काय y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. आता व्हॅल्यू पुट करू. पहा एक्सची व्हॅल्यू -4 आहे, पुट करू. x1ची व्हॅल्यू -14 आहे, x2ची व्हॅल्यू 3 आहे प्लस 3 आणि x3ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. x3ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि y3ची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. x3 आणि y3 म्हणजे पॉईंट कोणता असेल तो सी पॉईंट आणि तोच पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, बरोबर आहे. x3 y3 म्हणजे पॉईंट आहे सी आणि तोच पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे प्लस x3 ॲज इट इज अपॉन 3. त्याप्रमाणे इकडे काय होईल yची व्हॅल्यू आहे -7, y1ची व्हॅल्यू -19, y2ची व्हॅल्यू 5 आणि y3ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे आणि अपॉन 3. हे सॉल्व करू. 3 या साईडला आले मल्टिप्लिकेशनमध्ये येतील -12 होतील, -14 प्लस 3 म्हणजे -11 आणि प्लस x3, बरोबर आहे. हे 3 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येतील -21 आणि या साईडला -19 प्लस 5 म्हणजे -14 आणि प्लस y3. देअरफॉर x3ची व्हॅल्यू काय मिळेल, हे -12 हे प्लस होतील 11 आणि येथे y3ची व्हॅल्यू काय मिळेल, या साईडचे -21 आणि हे प्लस होतील 14, बरोबर आहे. देअरफॉर x3ची व्हॅल्यू काय मिळेल -1 आणि y3ची व्हॅल्यू मिळेल -7. x3 आणि y3 म्हणजे सी पॉईंट कोणता आहे x3 y3 म्हणजे काय -1 -7, बरोबर आहे. देअरफॉर दी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट सी आर -1 -7. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला जीचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. एचा एक्स कोऑर्डिनेट एचच्या फॉर्ममध्ये आहे आणि सीचा वाय कोऑर्डिनेट येथे केच्या फॉर्ममध्ये आहे. तर आपल्याला एच आणि केच्या व्हॅल्यू काय असतील ते फाइंड आउट करायचं आहे. पहा सोपा प्रश्न आहे. सोल्युशन प्रथम हे दिलेले पॉईंट आपण x1 y1 x2 y2 आणि x3 y3 म्हणून कन्सिडर करू. लेट ए x1 y1 b x2 y2 and c x3 y3 be the vertices of a triangle.
जीचे कोऑर्डिनेट आपण एक्स आणि वाय घेणार. बी दी सेंट्रॉइड. हेअर येथे x1ची व्हॅल्यू काय होईल? x1ची व्हॅल्यू हा x1 हा y1 x2 y2 आणि x3 आणि y3. x1ची व्हॅल्यू h होईल, तर y1ची व्हॅल्यू -6. x2ची व्हॅल्यू 2 आहे आणि y2ची व्हॅल्यू 3 आहे. x3ची व्हॅल्यू -6 आणि y3ची व्हॅल्यू k आहे. बरोबर आहे. येथे x ची व्हॅल्यू काय होईल? हा x होईल आणि हा y होईल. बरोबर आहे. x, y म्हणजे x ची व्हॅल्यू येथे किती आहे? 1 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. बाय आपल्याला h ची व्हॅल्यू काय असेल आणि k ची व्हॅल्यू काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. x ची व्हॅल्यूसाठी x1 प्लस x2 प्लस x3 सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि y इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1 इक्वल टू x1ची व्हॅल्यू h आहे. येथे x1 ऐवजी आपण h पुट केलेला. बरोबर आहे. x1ची व्हॅल्यू h आहे प्लस x2ची व्हॅल्यू 2 आहे, x3ची व्हॅल्यू -6. 2 प्लस -6 म्हणजे ते -6 लिहिलं तरी चालेल, प्लस लिहिण्याची गरज नाही कारण ॲडिशन करायची आपल्याला. अपॉन 3. त्याप्रमाणे y ची व्हॅल्यू येथे 5 आहे, y1ची व्हॅल्यू -6, y2ची व्हॅल्यू 3 आहे प्लस 3 आणि y3ची व्हॅल्यू k आहे, k अपॉन 3. आपल्याला h आणि k च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या करता येतील. हे 3 या साईडला गेले, मल्टिप्लिकेशनमध्ये 3 होतील. बरोबर आहे. 1 × 3 म्हणजे 3 होतील. h हे -6 प्लस 2 म्हणजे -4 होतील. 5 × 3 15 होईल. बरोबर आहे. आणि -6 प्लस 3 म्हणजे -3 होईल आणि प्लस k. देअरफॉर h ची व्हॅल्यू काय होईल? हे 3 या साईडचे आणि हे +4 होतील. देअरफॉर h इक्वल टू 7. h ची व्हॅल्यू आपल्याला 7 मिळणार आहे. त्याप्रमाणे k ची व्हॅल्यू काय होईल? हे 15 आणि हे प्लसमध्ये जातील 3. देअरफॉर k इक्वल टू 18. देअरफॉर h ची व्हॅल्यू 7 आली आणि k ची व्हॅल्यू 18 आली. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.